100 शरद पवारला घ्या, पण एका फडणवीसला अंगावर घेऊ नका. पण मी उलट आहे, मी सनकी आहे, मी एका फडणवीसला अंगावर घेणार. ओ फडणवीस, देव बघतोय, तुमचा पापाचा घडा भरत आलाय बर का. एकनाथ शिंदेंना पण सांगतो, तुम्ही त्या फडणवीसच्या ताटाखालचं मांजर होऊ नका. खडसेंचा गेम कसा केला, विरोधकांना कसा अडकवून तुरुंगात टाकले, फडणवीसांचे सगळे गुन्हे या पोलिसांनी बाहेर काढले. असं काय महाराष्ट्र आणि काय म्हणते महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्राचं सरकार, महाराष्ट्राचे गृहमंत्री. ठीक आहे, मला जेलमध्ये समजलं होतं माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब, ज्या प्रकारे तुम्ही ते आरटीआय कार्यकर्ता अजून आतमध्ये ठेवलाय राजेंद्र भराटे, तो माझ्यासोबतच होता. त्यांनी मला सगळं सांगितलेलं आहे. 10-11 खंडणीचे गुन्हे दाखल केले तुम्ही त्याच्यावरती. तो मला म्हणला 10 शरद पवार परवडले, 100 शरद पवार परवडले, पण एका फडणवीसाला अंगावर घेऊ नका म्हणला तो. आणि ते तर झालं. पुन्हा एकनाथ खडसेचा भाचा, एकनाथ खडसे कुणी गेम केलाय? तुम्हीच केला ना. भाचा ज्ञानदेव पाटील मर्डर अभय कुरुंदकरने केला, हे सगळ्या जगाला माहिती आहे. खरे ज्ञानदेव पाटीलला 7 वर्षाची शिक्षा कोणी दिली? तुम्ही दिली ना. कशी दिली, काय दिली, कुठं पुरावे? आता मला सगळं सांगितलंय आतमधून. बाहेर आले की मी ते करणारच आहे. मी म्हणलं ना, जेव्हा जेव्हा बाहेर येईल तर म्हणलं फक्त यांनाच अंगावर घेणार. ते म्हणले ना 100 शरद पवारला घ्या, पण एका फडणवीसला अंगावर घेऊ नका. पण मी उलट आहे, मी सनकी आहे, मी एका फडणवीसला अंगावर घेणार आणि 100 शरद पवार वेगळे करणार किंवा सोडून देणार. असं नाही, हे सगळे मान्य आहेत आणि मोठे आहेत बरं का. ते जे बोलले आतमध्ये ते सांगितलं, पण मी ते बोलताना मान्यच लावणार तुम्हाला. ठीक आहे. आणि काय माझ्यावरती कारवाई आणि तिकडं चालू केले MPDA 4 गुन्हे वगैरे. काल माझ्या पोरीचा बर्थडे होता, एवढं सगळं केलं. ठीक आहे ना. तुम्ही नाही, देव कुठेतरी बघून घेईल. तुमचे पण दिवस भरत आलेत बरं का. 99 गुन्हे भरले की 100 जायला बाहेर पडतं साहेब, लक्षात ठेवा माननीय मुख्यमंत्री साहेब. आणि एकनाथ शिंदे साहेब, तुमच्यावर महाराष्ट्राचा खूप विश्वास आहे, अजूनही आहे. आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे नंतर जर महाराष्ट्राचे लाडके मराठी नेते जर असाल ना, तर ते तुम्ही होते, एकनाथ शिंदे साहेब. आणि ह्या फडणवीसाच्या ताटाखालचं मांजर होऊ नका. माझ्यावर काय गुन्हा टाकायचा टाका. आता काय बोललो, कोणता तो ऍक्ट टाकायचा टाकून द्या, मी तयार आहे. मी गुन्हा भोगायला, मी तर सगळ्यांना जाहीर केले, मी 302 ही भोगायला तयार आहे. पण तो 302 तुम्ही लावू शकत नाही, कारण त्याला एका व्यक्तीचा मृत बॉडी पाहिजे, मृतदेह पाहिजे, त्या काही पुरावे पाहिजे. ते तुम्हाला काय भेटणार नाही, कारण ते संस्कार माझ्यामध्ये नाहीत. मी एका माळकरी घराण्यातला, येलम रेड्डी समाजातला एक, मी लातूरचा एक संघाच्या शाळेत, तुमच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब, या प्रकरणात लक्ष घाला, नाही तर दुसरा बॉम्ब उद्या सकाळी किंवा आज रात्री पडल. जसे तुम्ही बॉम्ब टाकले ना, म्हणजे महाराष्ट्राच्या नाही भारताच्या आपल्या, माझा रात्रीतूनच बॉम्ब येईल, कारण मला असं झोपेतच बॉम्ब टाकायची सवय. लक्षात ठेवा मित्रांनो. अजून तर खूप विषय आहेत, खूप माहिती जनतेला नाही, पण 20 वर्षात ज्या ज्या ठिकाणी जे जे काही मला माहिती आहे, आता जर लोक मी सांगितलं ना जॉईन होत आहेत, विरोधी पक्ष सगळं मला माहिती आहे, ते सगळं बाहेर काढणार मी. तर मित्रांनो, मला साथ द्या. आणि गृहमंत्री, अजूनही मला जर एकनाथ शिंदेने आवाज दिला, 2च व्यक्ती माझे प्रिय होते आता सध्या आहेत, ते एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे. राज ठाकरे तर त्यांचं तर काय संपलं, कारण ते द्विधा मनस्थितीत आहे, संपलं नाही अजून. बीजेपीत जायचं का शिंदेकडे जायचं का उद्धव ठाकरेंना मिळायचं का एकटंच तिथं मुंबईत हे करायचं, त्याच्यामुळे त्यांना वेळ नाही. राज ठाकरे आज हे माझे हे आहेत लोकप्रिय नेते. मी ते काल मला धमक्या आल्या, राष्ट्रवादीच्या धमक्या दिल्या, त्यांचं तर ते डिलीट झाले, कुठं धमक्या गायब झाल्या की मी सगळे चॅनल मीडिया सर्च मारतोय.